सर्वांना गुड मॉर्निंग, जय भीम महाराष्ट्र. बघा, रवींद्र शिंदे आज सकाळी 7:30 पासून घरातून बाहेर निघाला. जायचं होतं जिम. गेलो दुसरीकडेच. का दुसरीकडे गेलो? कारण मी रस्त्यावर दुतर्फा पडलेली झाडं, कापलेली झाडं, TDRF जवानांनी, वृक्ष प्राधिकरणांनी जी कापलेली झाडं आहेत, छाटलेल्या फांद्या आहेत आणि माझ्या घराकडे पडलेलं 8 दिवसापूर्वीचं झाड, ते TDRFने काल मी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर TDRF आलं का? कारण उपमुख्यमंत्र्यांना थेट फोन लावला होता म्हणून TDRF पाठवलं. उद्यान प्राधिकरणाची माणसं नाही आली. बघा, मी जर उपमुख्यमंत्र्यांना फोन केला जर आपत्तीसारखं मोठं झाड पडलं तर TDRF जवान येऊन कापलं. पण जी झाडं कापलेत रस्ती गल्लोगल्ली, त्यांना दुसऱ्या टीमने उचलण्याचं काम आहे ना. झाडे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे का? आता मी सकाळी बघितलं, एक कॉन्ट्रॅक्टर ती कापलेली झाडं उचलायच्या मागे लागला. तर का? कारण सकाळी सकाळी माझ्या बातम्या गेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत. प्रशासनातील अधिकारी, अतिरिक्त आयुक्त वगैरे, उद्यान वगैरे, या सगळीकडे माझ्या बातम्या पसरल्या की रवींद्र शिंदेनी सकाळी सर्वे करतो आणि पाठवते. या सर्वांना मी आमदारांनाच नाही पाठवले, नगरसेवकांना पाठवले, प्रशासनातील अधिकाऱ्यांना पाठवले, उपमुख्यमंत्री मंत्र्यांना पाठवले. हे सगळे जे काही मी सर्वेक्षण चालू आहे सकाळचं लाईव्ह, हे प्रत्येकाला सगळी माहिती पाठवलेली आहे. आणि त्याच्यामुळे तात्काळ ठेकेदार धावत धावत सगळं ते उचलायला आला. बघितली, लगेच माणसं लावली. माझ्या दोस्ती विहारच्या वर्तकनगर प्रभाग समिती, सावरकरनगर प्रभाग समितीच्या कार्यालयाच्या नाक्यावरच शिवसागर हॉटेलच्या समोरच लगेच मला कॉन्ट्रॅक्टरची माणसं दिसली येत्या चालत. मी पूर्ण परिसर, मला वाटतं 2-1 किलोमीटरचे परिसर मी चालत फिरलेलो आहे सकाळपासून. हे परिसर चालत फिरून संपूर्ण रस्त्यातील दृश्य, झाडं कापलेली, झाडे छाटलेली, फांद्या पडलेली, हे संपूर्ण दाखवली. धर्मदीर्घ शिक्षण संस्थेचं इकडे दाखवलं, कोरस रोडचं दाखवलं, दोस्तीविहारचं दाखवलं, रुनवाल प्लाझा, जे आप्पासाहेब पवार उद्यानची काही नासधूस झाली होती, झाडं अतिक्रमण आणि बांधकाम जे अर्धवट तोडून ठेवले, पूर्ण तोडलेले, कंपाऊंड वॉल तोडली, संरक्षण, हे सगळं दाखवलं. त्यामुळे आज धुरंधर रवींद्र शिंदेची ऍक्टिव्हिटी धुरंधर आहे थेट. कारण सगळ्यांना माहिती आहे रवींद्र शिंदे कार्यकारी अभियंता राहिलेला आहे, त्याला एक नस आणि नस माहिती आहे. त्यामुळे थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन केला आणि तात्काळ कारवाई चालू झाली आणि आजपासून संपूर्ण छाटलेल्या फांद्या उचलायचं काम चालू झालं. एवढंच मला माहिती द्यायची आहे. धन्यवाद.